नमस्कार मित्रांनो, मराठी मीडियम या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सर्व राशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. राज्य सरकार अंतर्गत राशन कार्डबाबत एक अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार राशन कार्डधारकांना वर्षाला 9,000 रुपये मिळणार आहेत. राशन कार्डधारकांना वर्षाला 9,000 रुपये देण्याचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे. मित्रांनो, आता हा निर्णय काय असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या मराठी मीडियम या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, राशन कार्ड गरीब आणि गरजू लोकांना अन्नधान्य पुरवण्यासाठी एक अत्यंत कल्याणकारी अशी योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू कुटुंबांना अगदी कमी तसेच स्वस्त दरात अन्नधान्य वितरित केले जाते. कोरोना महामारीमध्ये केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत गरीब नागरिकांना मोफत राशन वाटप केले होते. केंद्र सरकारने या योजनेसाठी 2028 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. मित्रांनो, योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ते पाहूया. स्वस्त धान्याऐवजी थेट लाभार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. वार्षिक 9,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना त्यांचे पैसे थेट त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहेत. लाभार्थ्यांना ही रक्कम हप्त्याप्रमाणे वितरित केली जाणार आहे. मित्रांनो, योजनेसाठी कोणकोणते लाभार्थी पात्र असणार आहेत ते पाहूया. दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारक या योजनेसाठी पात्र हे असणार आहेत. मित्रांनो, 40 लाख शिधापत्रिकाधारक या योजनेसाठी पात्र असणार आहेत. हे शिधापत्रिकाधारक या योजनेचा फायदा घेऊ शकतील. मित्रांनो, या योजनेचे उद्देश काय असणार आहेत ते पाहूया. गरजू आणि गरीब कुटुंबांना आर्थिक लाभ मिळवून देणे. लाभार्थ्यांना थेट त्यांच्या आधारशी संलग्न असलेल्या खात्यामध्ये थेट DBT मार्फत पैसे ट्रान्स्फर करणे. स्वस्त धान्य दुकानात जो काही गैरव्यवहार सध्या सुरू आहे, भ्रष्टाचार, गैरव्यवहार रोखणे. लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार पैसे खर्च करण्याचे स्वातंत्र्य देणे. आता जुन्या राशन कार्डमध्ये काय समस्या होत्या ते पाहूया. स्वस्त धान्य दुकानात रेशन घेण्यासाठी लांब रांगा लागायच्या. रेशन दुकानदाराकडून होणारा गैरव्यवहार. काही वेळा गरिबांना रांगेत राखूनसुद्धा धान्य न मिळणे. धान्याची गुणवत्ता कमी असणे. या योजनेचे लाभार्थ्यांना होणारे फायदे काय ते पाहूया. लाभार्थ्यांना थेट पैसे मिळणार त्यांच्या बँक खात्यावर. पैशाचा वापर त्यांना स्वइच्छेने करता येणार आहे. रेशन दुकानातील गैरव्यवहार थांबणार आहेत. वेळेची आणि श्रमाची बचत या ठिकाणी होणार आहे. गरीब व गरजू कुटुंबांना सन्मानाने आणि त्यांच्या निवडीचे स्वातंत्र्य मिळणार आहेत. मित्रांनो, मुख्यमंत्री यांनी घेतलेला निर्णय काय आहे ते पाहूया. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी या योजनेबद्दल आपले मन व्यक्त करताना असे म्हटले आहे की या योजनेमुळे गरीब व गरजू असणाऱ्या कुटुंबांना आधी सन्मानाने आणि स्वतःच्या मनाने तसेच त्यांच्या गरजेनुसार ते पैसे खर्च करू शकतील. त्यांना आता कोणत्याही रेशन दुकानावर तसेच दुकानदारावर अवलंबून राहण्याची काही गरज राहणार नाही. रेशन दुकानदाराचा गैरव्यवहार सहन करण्याची त्यांना काही आवश्यकता राहणार नाही. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय गरीब व गरजू कुटुंबासाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि लाभदायक ठरणार आहे. थेट आर्थिक मदतीमुळे लाभार्थ्यांना आधी स्वातंत्र्य मिळणार आहे. त्याचप्रमाणे रेशन वितरित प्रक्रियेतील अनेक समस्या दूर होण्यास मदतही होणार आहे. या योजनेमुळे गरिबांना कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास नक्कीच मदत मिळणार आहे, अशी अपेक्षा या योजनेतून व्यक्त केलेली आहे.